राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो, मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं. आपल्याला जर सुस्पष्ट माहिती ऐकूनच घ्यायची असेल तर ती पूर्ण वाचून परत दाखवायची तयारी आहे. ऐकून घ्या आता. तुम्ही बोलताना आम्ही ऐकत होतो. 19ला काय होतं? 19ला 2019ला महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः उत्तरं दिली का सभागृहामध्ये? मध्ये रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे. 19 आणि 20ला झालं नव्हतं. चुकीची माहिती येऊ नये. अध्यक्ष महोदय, राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो, मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं. चला चला सन्मान्य सदस्य आदित्य ठाकरेजी, या संदर्भातली माहिती गेल्या वेळेला पण दिली आहे आणि आपल्याला जर सुस्पष्ट माहिती ऐकूनच घ्यायची असेल तर ती पूर्ण वाचून परत दाखवायची तयारी आहे. मागच्या वेळेचं रुलिंग काढून द्या. चला चला पुढे जाऊया. चला कुठे आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे. चला चला सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेब, आपण जे नियम बनवतो ना, या सभागृहाचे जे नियम आहेत त्याला कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट आहे. ते नियम काय आपण आपल्या मर्जीने करत नाही आहोत. संविधानात आदेश दिलेला आहे की प्रत्येक सभागृहाने प्रत्येक विधानसभेने आपल्या संदर्भातले नियम बनवणं आवश्यक आहे आणि त्याच्या अनुषंगानेच या सभागृहातले नियम बनवले जातात. पुढे जाऊया. सन्माननीय अध्यक्ष महाराज, मला या निमित्तानं सरकारची बाजू देखील समोर आली पाहिजे. आज हे प्रत्येक अधिवेशन आहे. प्रत्येक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी हे काय नवीन केलं, हे कसे आदेश काढले. शेवटी अध्यक्ष महाराज, या सभागृहाचे कस्टोडियन आपण आहात. या सभागृहाचा पूर्ण ऐकून घ्या आता. तुम्ही बोलताना आम्ही ऐकत होतो. या सभागृहाचे आदेश, आपले आदेश या सभागृहांमध्ये अंतिम मानले जातात. आपण जे हिरवं पुस्तक आहे विधानसभेच्या नियमाचं, त्या आधारानं आपण जे आपल्याला अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये आपण कामाचं वाटप अधिवेशनापुरतं केलेलं आहे. दर अधिवेशनामध्ये वेगळं रुलिंग द्यायचं का? अध्यक्ष महाराज, आपण अधिवेशन काढून बघा 2024 आणि काय होतं अध्यक्ष महाराज. 19ला काय होतं? 2019ला महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः उत्तरं दिली का सभागृहामध्ये? देत होते का स्वतः उत्तरं? ते सुद्धा असे अधिकार देत होते ना त्यांच्या मंत्र्यांना. 2019 ते 22 महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा पद्धतीचे अधिकार त्यांच्या मंत्र्यांना दिलेले होते. त्याच्यापेक्षा वेगळं आता काही झालेलं नाही. तुमच्या काळात चालतं, तुम्ही होता त्यावेळी चालायचं आणि आता का चालत नाही? म्हणून मला बोलू द्या. बसा. त्यांच्या काळात का चाललं? बसवतो त्यांना पण बसवतो. 2019 ते 22 महाविकास आघाडीमध्ये चाललं ना. ठीक आहे. चला, मला वाटतं ऐकून घ्या. रुलिंग दिल्यानंतर त्या रुलिंग वरती आपण परत चर्चा करणं योग्य आहे का? आता पुढे जाऊया.